नमस्कार. या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आत्ता आपल्यासोबत भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रमुख आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे देखील प्रमुख प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहेत. थेट औरंगाबादवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बाळासाहेब, मनपूर्वक स्वागत तुमचं साम टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमात आणि इंटरव्ह्यूमध्ये. अनेक मुद्द्यांवरती खरं तर स्वागत केल्याबद्दल आभार आपला. थँक्यू. अनेक मुद्द्यावर आपल्याशी बोलायचं होतं. त्यात वेगवेगळ्या भूमिका तुम्ही दरम्यानच्या काळामध्ये मांडलेल्या आहेतच. यात सगळ्यात महत्त्वाची होती आत्ता जे चालू आहे त्याविषयी पहिलाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आज तुम्ही औरंगाबादला आदिवासीच्या मेळाव्यासाठी हजर आहात. आदिवासींचे प्रश्न आहेत, तसेच देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न देखील ऐरणीवरती आहेत. बरोबर. गेल्या 2 महिन्यापेक्षा जास्त काळ शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवरती आत्ता बसून आहे. पण सरकारच्या केवळ चर्चा चालू आहेत, पुढं काहीच जात नाही. हे चर्चेचं गुऱ्हाळ असं किती दिवस चालणार आहे आणि शेतकऱ्यांना किती दिवस ताटकळत बसावं लागणार आहे? राजकारण चालू आहे फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती असं वाटतं? मला वाटतं सुप्रीम कोर्ट सुद्धा ह्याला असणारा जबाबदार आहे असं मी त्या ठिकाणी धरतोय. का सुप्रीम कोर्टाने त्यांच्या समोर आलेल्या पिटिशनवरती कृषीवरती म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टरवरती केंद्र शासन कायदा करू शकतं का याचा जर निकाल दिला असता तर मी असा म्हणतो की आंदोलन तिथल्या तिथेच थांबलं असतं. कारण माझ्या घटनेच्या माहितीप्रमाणे अध्ययनाप्रमाणे ॲग्रिकल्चर हा स्टेट सब्जेक्ट आहे आणि स्टेट सब्जेक्ट असल्यामुळे केंद्र शासन त्याच्यावरती कायदा करू शकत नाही. पण आता त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका ही आहे की महाराष्ट्र शासनाने 2006 मध्ये याच मुद्द्यांवरचा कायदा केलेला आहे. मिनिमम सपोर्ट प्राईस, त्याच्याचबरोबर बाजार समित्या, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती आणि इसेन्शियल एकॉमोडिटी ॲक्ट रद्द करणं या संदर्भातला कायदा 2006 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेला आहे. आणि तो कायदा प्रेसिडेंट ऑफ इंडियानी सही केल्यामुळे बीजेपी आता म्हणते की आम्हाला लेजिमेसी आलेली आहे तो कायदा जशाचा तसा एक्सेप्ट करण्याचा. त्याच्यामुळे उत्तर भारतातला शेतकरी जो आंदोलनावरती बसलेला आहे त्याला न्याय द्यायचा असेल तर महाराष्ट्र शासन नी हा कायदा विड्रॉ केला पाहिजे. त्यांनी तो रद्द केला पाहिजे. 1 तारखेपासून असेंब्ली आहे आणि 1 तारखेपासून असेंब्ली असल्यामुळे हा कायदा जर काँग्रेस पक्षाने NCPने रद्द केला तर केंद्र शासनाला सुद्धा त्यांनी केलेले 3 कायदे हे रद्द करावे लागतील, कारण का मग त्यांना कॉन्स्टिट्यूशनल अधिकार येत नाही. आता बघायचं एवढंच आहे की काँग्रेस राष्ट्रवादी हा कायदा रद्द करते का. अगदी खरं आहे. त्याचा विरोध तर आहेच चालू. काँग्रेस राष्ट्रवादीचा तर विरोध राज्यातला सुरूच आहे कायद्याला. त्याच्यावरून आंदोलनं सुरू आहेत. नवे प्रदेशाध्यक्ष आले, ते मुंबईमध्ये त्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. हे म्हणजे क्रॉकोडाईल, इंग्रजीमध्ये आपण जे म्हणतो की क्रॉकोडाईल टीयर्स. एका बाजूला मगरीचे अश्रू कायदा करण्याचा अधिकार नाही, तो महाराष्ट्र मगरीचे अश्रू आहे ते. आणि काँग्रेस पक्षाने कायदा करायचा, प्रेसिडेंट ऑफ इंडियाची साईन करायचं आणि मग बीजेपीने म्हणायचं की एका राज्याने केल्यामुळे आम्ही असताना देशभरात तो लागू करतोय. हे मानते ते हत्यार मी जसं म्हटलं काढायचं असेल तर NCP आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या अधिवेशनामध्ये रद्द केला तर मी असं म्हणेन की यांचे मगरमच्छ के आसू नाही आहे, खरे आसू आहेत. रद्द केला नाही तर हे मगरमच्छ के आसूच आहेत. पण या एकूण सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमकं दिसतंय की देशात ज्या प्रकारे शेतकरी रस्त्यावर थांबतो, MSP हवा आहे असं म्हणतो, लाल किल्ल्यावरती जाऊन आंदोलन करतो, तिथे ज्या ठिकाणी लाल किल्ल्याचं एक पावित्र्य आपण आत्तापर्यंत पाळलेलं होतं तिथे जाऊन वेगळा ध्वज आपला फडकवण्याचा प्रयत्न होतो, त्या व्यक्तीला आज 2 महिन्यानंतर या सगळ्या 1.5 महिन्याच्या कालावधीनंतर अटक केली जाते. हे काय राजकारण आहे? म्हणजे दिल्लीत 26 जानेवारीला इतका सगळा कडेकोट बंदोबस्त असताना मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर तिथपर्यंत जाऊन पोहोचतात. माझी जी काही दिल्लीतली माहिती आहे
त्या दिल्लीच्या माहितीप्रमाणे जो रूट ठरला होता त्या रूट पोलिसांनी ब्लॉक केला आणि त्याच्यामुळे लोकांना दुसरा रूट घ्यावा लागला. मुळात प्रश्न हा आहे की जो कोणी झेंडावरती चढताना पण झेंड्याच्या पोलवरती चढताना दाखवलेला आहे त्याच्या संदर्भातला फोटो जो आहे तो प्राईम मिनिस्टर आणि ॲक्टर सनी देओल याच्याबरोबरचा आहे असं सोशल मीडियावरती दाखवते आणि त्याचं कुठेही खंडन झालेलं नाही. तर हे आंदोलन बदनाम करण्यासाठी दिल्लीतलं जे काही पत्र होतं की तुम्ही काही केलं तरी आम्ही असं BJPच्या ऑफिसमधलं पत्र होतं की तुमच्यावरती काही कारवाई होणार नाही, त्याचं इंटरकनेक्शन आहे का की BJPनेच हे आंदोलन बदनाम करण्यासाठी सगळं कुबाड रचलं होतं का? आता हा प्रश्न उपस्थित राहतो ना. या सगळ्या याच्यामध्ये संसदेत झालेल्या सगळ्या चर्चा आपण ऐकल्या आणि त्या चर्चेतला जर सूर आपण बघितला तर पंतप्रधान असं म्हणाले की MSP आम्ही देतोय, देणार आहे, तसाच राहील, पुढेही भविष्यामध्ये तो देण्याचा आम्ही प्रयत्न करू. मग तरी हे आंदोलन चालू आहे. मग या आंदोलनामध्ये आत्ता आपण बघितलं कालचं टूलकिट प्रकरण, म्हणजे ज्या टूलकिटमध्ये दोन आपल्या राज्यातल्या लोकांना ताब्यात घेतलं गेलं, त्यांना जामीन मिळाला. हे काय चालू आहे नेमकं देशामध्ये? तिकडे पश्चिम बंगालमध्ये वेगळीच अराजकता पाहायला मिळते आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पुढे त्या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. ते आता एक पहिल्यांदा येतो की प्रधानमंत्रीचं भाषण लोकसभेमध्ये की त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की MSP राहील, बाजार समित्या राहतील आणि आम्ही कशामध्ये हस्तक्षेप करणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला कायदा जो केला तो ह्या पूर्ण विरोधात आहे. उद्या समजा कोर्टामध्ये हे मॅटर गेलं तो कोर्ट कोणाला बिलीव्ह करणार आहे? पंतप्रधानांनी केलेल्या स्टेटमेंटला की पार्लमेंटनी मंजूर केलेल्या कायद्याला? तर कोर्ट हे पार्लमेंटनी मंजूर केलेल्या कायद्यालाच प्राधान्य देणार. पंतप्रधानाचं वक्तव्य हाऊसमध्ये काय आहे त्याला अजिबात ते विचारात घेणार नाही. त्याच्यामुळे पंतप्रधानच दुर्दैवाने मी असं म्हणेन की खोटं बोलतात आहेत. ग्रामपंचायतीचा सरपंच सुद्धा ज्या पद्धतीने वागत नाही त्या पद्धतीने पंतप्रधान वागतो, हे ह्या देशाचं दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतोय. की कायदा एक करायचं आणि भाषण दुसरं करायचं, हा कुठला न्याय? म्हणजे ही सरळ सरळ हिटलरशाहीची भाषा आहे की पब्लिक कन्झम्पशनला एक आणि ॲक्शनला दुसरं. तेव्हा इन अ वे हिटलरिझम सेट इन झालंय असं मी त्या ठिकाणी मानतोय. राहिला दुसरा या ठिकाणी की मी सुप्रीम कोर्टाला ब्लेम करतोय की जगामध्ये जिथनं सेडेशन सुरुवात झालं ते इंग्लंड आहे. इंग्लंडनी सेडेशनचा कायदा 2010 साली संपवला राणी असतानाही, आणि त्यांनी असं म्हटलंय की नो British citizen shall be loyal to the Queen, but it shall be loyal to the British. आता आणि त्याच्यामुळे सेडेशनचा कायदा त्यांनी घालवला. ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी केलेला सेडेशनचा कायदा दुर्दैवाने तो आपल्या डेमोक्रेसी अँड सॉव्हरनिटीमध्ये बसतो का याचं एक्झामिनेशनही करायला तयार नाही आहे. बिहारमध्ये असताना 1959ला केला आणि त्याच्यावरती असताना हे केला. पण त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आपल्याला असताना दिसतो की पंजाबच्या खलिस्तानाच्या ह्याच्यामध्ये हा खलिस्तान ओरडत राहिला. तेव्हा कोर्टाने असं विचारलं की त्यांनी खलिस्तान ओरडल्यानंतर किती माणसांवरती इफेक्ट झाला, तर साक्षीदार असं म्हणतो की कोणावरती झाला नाही. आणि म्हणून ज्यांनी खलिस्तान पंजाबला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न होतो, याच्यातनं जाणीवपूर्वक तिथून असताना ट्रॅव्हल झालेला आहे. पंजाबला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न होतो जाणीवपूर्वक ह्या सगळ्यामध्ये. जाणीवपूर्वक माझं असं म्हणणं आहे की या सरकारने ज्या पद्धतीने 370 रद्द केलं आणि काश्मीरमधल्या एका सेक्शनला असताना अनसेटल केलेलं आहे, त्याच पद्धतीने इथे असणारा भारतीय जनता पक्ष आणि RSS हा माझा आरोप आहे असं तुम्ही समजा की खलिस्तानवाद्यांना ते खतपाणी घालतात आहेत आणि खलिस्तानवाद्यांना उचकवतात आहेत की तुम्ही एवढे दिवस गप्प बसलेला आहे
आता सगळ्या आंदोलनाला, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ते खलिस्तानवादी म्हणतात आहेत. याचाच अर्थ की कुठेतरी या देशाच्या विघटनेची सुरुवात झाली आहे का? रशिया ताबडतोब विघटनवादी झालं नाही. 10 वर्षापासून सुरुवात झालं आणि त्याची असणारी परिणिती 90 साली रशिया बायफर्केट झालं इंटू व्हेरियस कंट्रीज. गोर्बाचेव नंतर रशियामध्ये जे स्थित्यंतर दिसली, कुठेतरी येते. गोर्बाचेव नंतर रशियामध्ये जे स्थित्यंतर दिसली त्याचे पडसाद तशा पद्धतीचे भारतात उमटतात असं तुम्हाला वाटतं? गोर्बाचोवच्या, माझं म्हणणं असं आहे की गुजरात म्हणजे गोर्बाचोवच्या अगोदरची जी परिस्थिती होती ती 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 इथे दिसायला लागलेली आहे. कारण का रशियन रेव्होल्यूशन नंतर मटेरियलिस्टिक नीड्स सगळ्या भागल्यानंतर तिथल्या लोकांना असणारा जो एक अधिकार पाहिजे होता, रिलिजियस अधिकार जो पाहिजे होता, तो रिलिजियस अधिकार त्यांना मिळत नव्हता. तो सरप्रेस केला जात होता आणि त्याचा असणारा जो उठाव झाला की ज्याला गोर्बाचोव सांभाळू शकले नाहीत अशी परिस्थिती आहे. मला एक आणखी एक मुद्दा आपल्याला असणारा या ठिकाणी दिसतंय की या सरकारला शेतकऱ्यांचं आंदोलन, मला आणखी एक मुद्दा विचारायचा आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन त्यांना असणारा कंट्रोल करता येत नाही. सरकारच्या नियंत्रणाबाहेर जातं हे स्पष्टपणे दिसतंय आणि म्हणून खलिस्तानवाद्याचा असणारा आसरा घेतात ते. मला एक मुद्दा आणखी एक विचारायचा, जो न्यायव्यवस्थेचा उल्लेख तुम्ही मगाशी केला. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई गेल्या आठवड्यामध्ये असं म्हणाले की या देशात न्याय मागावा अशी व्यवस्था शिल्लक राहिलेली नाहीये. हो, हे दुर्दैव आहे भारताचं, जेव्हा माजी सरन्यायाधीश अशा प्रकारचं वक्तव्य करतात. हे मी म्हणे असं दुर्दैव आहे ते. असे त्यांनी माझ्या अंदाजानं स्वतःहून सुद्धा त्यांनी स्वतःचं मत मांडलं, त्याच्याबद्दल मी त्यांचं असणारं स्वागत करतो. आणि काही गोष्टी त्यांनी असं रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि विशेष करून असणारा अयोध्येचा प्रश्न. पण त्या अयोध्येच्या प्रश्नामध्ये मला असं वाटतं की त्यांनी ही जागा त्यांची आहे, नामुक आहे आणि तमुक आहे, याच्यापेक्षा इन दी नॅशनल इंटरेस्ट हे सुप्रीम कोर्ट असा निर्णय देत आहे की तिथे असणारा लोकांची मागणी आहे की राम मंदिर झालं पाहिजे म्हणून आम्ही देतोय आणि मुस्लिमांना आम्ही असणारा विनंती करतोय की तुम्ही तुमचा आग्रह सोडला. असा जर कदाचित जजमेंट असतं त्यांचं तर दॅट वुड हॅव बीन मच बेटर असं मला वाटतं. इट वुड हॅव बीन इन अ नॅशनल इंटरेस्ट की सुप्रीम कोर्ट नॉट प्लेइंग अ जज रोल बट प्लेइंग एन ॲडवायसरी रोल. त्या ह्याच्यामध्ये ते अधिक ओपिनियनवादी झालं असतं असं मला स्वतःला वाटतंय. पण त्यांचं वक्तव्य हे असताना याचं स्वागत करतोय की आपल्याला कुठेही काहीही आता सुप्रीम कोर्ट ज्या पद्धतीने झालं पाहिजे त्या पद्धतीने होत नाहीये. म्हणजे म्हणून मगाशी मी सुरुवात केलं की त्यांच्याकडे असणारं शेतकऱ्यांचं पिटिशन आलं होतं. दे कुड हॅव सो मोटो कन्व्हर्टेड इन टू अ पिटिशन वेदर ॲग्रिकल्चर लॉ कॅन बी ड्राफ्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर नॉट. तो इश्यू करून त्यांनी असताना दिला असता तर ॲग्रिकल्चर इज अ स्टेट सब्जेक्ट, आंदोलन तिथल्या तिथेच थांबवलं असतं. म्हणजे दॅट वुड हॅव बीन अ व्हेरी वाईज रोल ऑफ द सुप्रीम कोर्ट असं मला वाटतंय. एक आणखी एक मुद्दा मध्यंतरीच्या काळात वारंवार तुम्ही त्याच्यावर टीकेची झोड उठवली, तो म्हणजे कोरोना काळातल्या लसीचा. हे सगळे कोरोनाचं सध्याचं जे काय युग चालू आहे, वर्षभरापासून आपण त्याचे परिणाम सोसतोय, लॉकडाऊन नंतरचे परिणाम सोसतोय, त्यानंतर आलेल्या मंदीचा परिणाम सोसतोय आणि आता एकदमच अचानक समोर आलेल्या महागाईचे परिणाम देखील आपल्याला झळ सोसावी लागते. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आताही कोरोनाचे आकडे वाढताना आपल्याला दिसतात. नाही, मी अशा पिरियडमध्ये राहिलेलो आहे आणि जगलेलो आहे की जिथे स्मॉल पॉक्स बघितलाय, चिकन पॉक्स बघितलाय, नंतरच्या काळामध्ये चिकनगुनिया बघितलेला आहे आणि कॉलेरा येऊन गेलेला आहे. त्यावेळेस सुद्धा अनेक माणसं दगावली हे बघितलेली आहे. पण शासन कधी पॅनिक झालेलं बघितलेलं नाही. या व्हायरसमध्ये शासनच पॅनिक झालेलं आहे. इनफॅक्ट माझं म्हणणं असं आहे की जर जगभरामध्ये लॉकडाऊन झालं आणि इंटरनॅशनल फ्लाईट्स बंद झाल्या, त्याच वेळेस भारतातल्या फ्लाईट्स बंद झाल्या असत्या तर कदाचित
ज्या पद्धतीने कोरोना आपल्याला पसरताना दिसतोय तो पसरताना दिसला नसता, कारण का फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्याकडे कोरोनाचे 1 किंवा 2च पेशंट होते. पण ट्रम्प येऊन गेल्यानंतर कोरोनाचा वाढ झाला अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी असा म्हणतो की कोरोना हा भारतामध्ये इम्पोर्ट केलेला आहे आणि प्राईम मिनिस्टरनी ज्या सिरियसनेसनी घेतलं पाहिजे होतं ते घेतलं नाही. म्हणजे ट्रम्पनी जसं सिरियसली घेतलं नाही अमेरिकेमध्ये, तसं मोदींनी असा घेतलेलं नाही अशी परिस्थिती आहे. नाही, हे त्याच्यातला गांभीर्य नियंत्रणात आणण्यासाठी काय आणि गोष्टी आता करायला? सुद्धा माझ्या अंदाजानं माझं स्वतःचं म्हणणं असं आहे, मी त्यावेळेसही म्हणालो होतो इन दी हाईट ऑफ कोरोनाच्या ह्याच्यामध्ये की डेथ रेशो हां 2019 मध्ये म्हणजे जेवढे डेथ 2019 मध्ये म्हणजे 18-19 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे मध्ये झाले तेवढे त्याच्यापेक्षा कमी देत ही असणारं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, मे 2020 मध्ये झाले. त्याच्यामुळे जी सिच्युएशन इटलीमध्ये होती, जी सिच्युएशन फ्रान्समध्ये होती, जी सिच्युएशन लंडनमध्ये होती, जी सिच्युएशन अमेरिकेमध्ये होती, तेवढी सिरियसनेस या ठिकाणी नव्हती. पण त्याच्यामुळे प्रिकॉशन्स घेऊन असताना आपलं इकॉनॉमी ओपन करता आली असती का, काय डिसिजन घेता आलं असतं का, तर मला वाटतं दॅट वॉज विथ दी हेल्प ऑफ मेडिकल सायंटिस्ट जे आहेत त्यांच्या पद्धतीने सरकारने घेतलं असतं तर लोकांनी फॉलो केलं असतं. एक प्रश्न विचारायचा आहे, कोरोनाची लस घेतली तुम्ही? हा, कोरोनाची लस घेतली, त्याच्यासाठी रजिस्टर केलंय की नाही केलं? मोदींनी घेतल्याशिवाय मी घेणार नाही. मी अगोदरच जाहीर केलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी जोपर्यंत लस घेणार नाही तोपर्यंत मीही घेणार नाही. काय कारण आहे? पण जर ज्या लसेचा असणारा पंतप्रधान प्रचार करतात आहेत, ज्या लसेचा पंतप्रधान प्रचार करतात आहेत, पंतप्रधानाचाच विश्वास नाही तर मी त्या लसीवरती काय विश्वास ठेवू? पण आता दुसऱ्या टप्प्याचं लसीकरण पण चालू झालं. आपल्याला एक विनंती राहणार आहे की जी लस सिरमनी केले, माझी एक विनंती आहे की आपण ज्या लसीकरणाबद्दल आपण बोलतोय त्या लसीकरणाबद्दल कॅनडाची काय माहिती आहे तेवढी आपण फक्त भारतीयांना सांगावी. बर, कॅनडाने पण लस घेतली नाहीये सिरमची? सिरमच्या लसीबद्दलचं काय ओपिनियन आहे मी नाही सांगणार. आपण जे काही कॅनडा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे तेवढी आपण लोकांना दाखवावी. हरकत नाही. या सगळ्या ह्याच्यामध्ये जी अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली, -7.7% वरती आली, जे तुमचा त्याच्यावरचा चांगला अभ्यास आहे, तुम्ही ते बोलू शकाल, सांगू शकाल, तरी देखील देश 11.5% विश्वास दाखवते पुढच्या वर्षावर आम्ही GDP गाठू म्हणून. हे शक्य आहे का? मला नाही वाटत शक्य आहे. तुमचा ॲग्रिकल्चरचा जो GDP आहे तो तुम्ही ह्या वर्षी सोडा, कारण का ॲग्रिकल्चरचा GDP हा लागणार, कारण का माणसाला खायला लागतं. त्याच्यामुळे तो इसेन्शियल कमोडिटी जी आहे ते तो कन्झ्युम करणार. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की कन्झ्युमेबल इंडस्ट्रियल आयटम्स जे आहेत त्याचा सेल वाढलाय का? त्याचा सेल वाढला तर मग तुमचा बेसिक इंडस्ट्रीचं प्रोडक्शन वाढतं. तुमचं बेसिक इंडस्ट्रीयलचा बेसच वाढत नसेल तर मग 11% GDP हे कशात बोलतात आहेत? जे असे वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. मध्यंतरी आपल्याला असणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये बाळासाहेब, मध्यंतरी पुण्यामध्ये एक एल्गार परिषद भरवली गेली. त्या एल्गार परिषदेच्या माध्यमातून जी वक्तव्य तिथल्या वक्त्यांनी त्या वेळेला केली आणि त्या वक्तव्यावरून वेगवेगळे वाद उपस्थित झाले. हिंदूचा मुद्दा समोर आला, तिथे केलेल्या वेगवेगळ्या जुन्या ऐतिहासिक गोष्टींच्या संदर्भातले मुद्दे समोर आले. तर ही परिषद भरवण्याची गरज होती, असे मंथन करण्याची गरज होती असं वाटतं तुम्हाला? मी फक्त देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारणार आहे
आणि तो म्हणजे वाल्मिकी समाजाच्या हातामध्ये झाडू जी आहे ती वैदिक धर्माने दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी असणारं वैदिक धर्माने वाल्मिकी समाजाच्या हातामध्ये झाडू दिलेली आहे, त्याचं कधी कंडेमनेशन केलेलं आहे का? राहिला प्रश्न एल्गार परिषद. मी अगोदरपासून म्हणतोय की एल्गार परिषद ही पहिली जी झाली ती मराठा वर्सेस शेड्यूल कास्ट, मराठा वर्सेस आदिवासी, मराठा वर्सेस ओबीसी असं जे भांडण लावण्याचा प्रयत्न झाला होता, त्यांचं ब्रिजिंग करण्याचं कामकाज केलं. माजी न्यायाधीश PB सावंत यांचा तो प्रयत्न होता. ती ब्रिजिंग झाल्यानंतर मीच त्या शेवटच्या एल्गार परिषदेचा अध्यक्ष होतो आणि तिथे ती परिषद यशस्वी झाली असं जाहीर करावं असं मला सांगण्यात आलं. ते मी जाहीर केलं आणि तिथेच ती परिषद बरखास्त झाली. पुन्हा एल्गार परिषद भरवण्याची गरज नाही असं मी ठामपणे आज म्हणतोय. पण मग या निमित्तानं जे काही विवाद समोर येतात ह्याच्यातनं समाजाचं भलं होणार आहे की समाजाला त्या एका विवादामध्ये वेगवेगळ्या वैचारिक प्रवाहांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय? ते माझं म्हणणं असं आहे की अडकवण्याचा काही जणांचा प्रयत्न असेलही त्याच्यामध्ये, पण त्या निमित्ताने असणारं देवेंद्र फडणवीस असेल, मोहन भागवत असतील, त्याच्यानंतर नितीन गडकरी असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी वैदिक धर्माचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी ह्या वाल्मिकी समाजाच्या हातामध्ये जी झाडू दिली किंवा व्यवसाय दिला त्याचं कधी कंडेमनेशन झालेलं आहे का? आणि आतापर्यंत त्यांनी कंडेमनेशन का केलं नाही याचा ते खुलासा करतील का? दुसरा मुद्दा आणखी एक येतो याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत एका वैदिक धर्मातले दुसऱ्या ह्याला असणारा वाल्मिकी धर्मातल्या लोकांचं अपमान केला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. ठीक आहे, त्याची उत्तर आपण त्यांच्याकडे निश्चितपणे घेऊ. दुसरा एक मुद्दा येतो आरक्षणाचा, जे वारंवार राज्यामध्ये आंदोलनं सुरू आहेत वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या संदर्भातली. मग धनगर समाजाचं आरक्षण असेल, मराठा समाजासाठी दिले गेलेलं आरक्षण असेल, आता सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी चालू होईल, त्याच्यावर वेगवेगळी मतमतांतरं येतील. मुस्लिम समाजासाठी दिलं गेलेलं आरक्षण असेल, ते काही कायद्याच्या दृष्टीने पूर्णपणे स्टँडस्टिल होत नाही आहे. याच्यावर आपलं मत काय? आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार वेगवेगळ्या भूमिका मांडताना दिसतंय, आधीचंही सरकार आणि आत्ताचंही सरकार. ते मुसलमानांच्या कुठल्याही सरकार हे असणारं आरक्षण विरोधी आहे असं मी त्या ठिकाणी नमूद करतोय. व्हेरी रिलक्टंटली काँग्रेस पक्षाने त्यावेळेस आरक्षण मान्य केलं. कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या चेअरमन पदाचा आणि ड्राफ्टिंग कमिटीच्या चेअरमन पदाचा मी राजीनामा देतोय असं बाबासाहेबांनी सांगितल्यानंतर रिलक्टंटली काँग्रेसने आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी एक्सेप्ट केला. त्याच्या बॅकग्राऊंडवरती मी काही जात नाही, पण रिलक्टंटली असताना तो त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आला. आणि नंतर आपल्याला दिसतंय की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आरक्षण द्यावं की न द्यावं, समूह हा आरक्षण आपल्याला मागतोय. आरक्षण द्यावं की न द्यावं याच्यावर आपलं मत. मी कंप्लीट करतो. आरक्षण, माझं म्हणणं आहे आरक्षण इज अ पार्ट ऑफ अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप. आणि म्हणून माझं सगळ्यांना विनंती आहे की जी पहिली घटना दुरुस्ती झाली दोराईस्वामीच्या जजमेंटवरती की आपण महाराष्ट्रामध्ये किरवंत ब्राह्मण असं म्हणतो. किरवंत ब्राह्मण हा ब्राह्मणातला अस्पृश्य आणि महाराष्ट्रामध्ये त्याला असणारं आरक्षण नव्हतं, पण किरवंत ब्राह्मण जो मद्रासमधला होता, मद्रास प्रॉव्हिन्समधला, त्याला असताना आरक्षण होतं. आणि एका दुसऱ्या ब्राह्मणाने हे केलं की आम्ही दोघं ब्राह्मण आहोत आणि आमच्यामध्ये असणारा मतभेद आहे, इक्वालिटीच्या नावाखाली असणारं त्यांनी ते जजमेंट सगळ्यांनी वाचावं. माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मी काही जात नाही. पण त्या जजमेंटचं एमेंडमेंट झालं 1951 की 52 मध्ये. लोकसभेमधलं बाबासाहेबांचं त्या जजमेंटवरचं ॲज अ लॉ मिनिस्टर म्हणून दिलेलं भाषण हे सगळ्यांनी वाचावं. आणि त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की येणाऱ्या सरकारला आरक्षणावरती फेस करावं लागेल,
आम्ही एक विंडो ओपन करून ठेवली होती. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनी ती विंडो बंद झाली आणि येणारी सरकारं आरक्षणाच्या मुद्द्यावरती पूर्णपणे अडचणीत आलेली असतील. आणि आज आपल्याला दिसते केंद्र शासनापासून राज्य शासन सगळेजण आरक्षणाच्या मुद्द्यावरती अडचणीत आलेली आहेत. तेव्हा आरक्षण हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअपमधलं एक सिस्टम आहे. हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत आरक्षणाच्या संदर्भातली आपण जे कास्ट वाईज मतं केलेली आहेत डिस्क्रिमिनेशनची ती आपल्या डोक्यातून जाणार नाहीत. शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा राज्यातल्या म्हणजे प्रश्नावर पूर्वी विचारतो. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला सरकारचं जावई म्हणून म्हटलं जात होतं. जे कोणी यांना सरकारी जावई म्हणत होते आज तेच खऱ्या अर्थाने आरक्षणवादी झालेले आहेत. हा बदल आपल्या लक्षात आला पाहिजे. बिलकुल की त्याचा त्याचा बदल हा मी भेदभाव कुठलाही न ठेवता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो रास्त आहे की भेदभाव न ठेवता आरक्षणाचा विचार झाला पाहिजे आणि त्याला त्याच्या पद्धतीने त्या आरक्षणाच्या क्रायटेरियामध्ये आपण कुठे फिट करतोय याचाही विचार झाला पाहिजे. राज्यातल्या सरकारमध्ये सध्या जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. आत्ता वनमंत्री संजय राठोडांवरती जो आरोप चालू आहे याच्यात जे प्रकरण झालं पूजा चव्हाणचं, त्या मुलीचा त्याच्यात आत्महत्या झाली की हत्या झाली याचा सगळा तपास सुरू आहे, तरी देखील मंत्री अजून पदावर चिटकून आहेत. खुर्ची सोडायला तयार नाही आहेत, समोर यायला तयार नाही आहेत, आपलं म्हणणं मांडायला तयार नाही आहेत. यापूर्वी धनंजय मुंडेंच्या बाबतीत पण झालं होतं. त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आणि धनंजय मुंडे त्याच्यातनं स्पष्टीकरण देऊन बाजूला झाले. पण संजय राठोडच्या बाबतीमध्ये सरकार धरसोड वृत्ती करत आहे की पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे? ते मी या निमित्ताने असणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना असणारा एक इशारा देऊ इच्छितो. माझ्या वतीने नाही, पण मी 3 वर्षापूर्वी असणारं एक इन्फॉर्मेशन शेअर केली होती आणि ती म्हणजे की ज्यांची किमान मालमत्ता 500 कोटीची आहेत अशापैकी 1,75,000 फॅमिलीजनी देशत्व सोडून मायग्रेट केलेल्या आहेत, दुसऱ्या देशाचे नागरिक झालेले आहेत. याची असणारी पुष्टी मागच्या 3 दिवसापूर्वी लोकसभा राज्यसभेच्या उत्तरामध्ये दिलेली आहे की 1,75,000पेक्षा जास्ती लोकांनी मायग्रेट केलेला आहे. आता लक्षात घ्या की हा मायग्रेट करणारा क्लास जो आहे तो बेसिकली अधिकारी वर्ग आपल्याला त्रास देईल, आपलं नाव खराब करेल, बदनाम करेल आणि हे सगळं तो राजकारणाच्या इशाऱ्यावरती करेल. त्याच्यामुळे तो बाहेर गेला. अधिकाऱ्यांना मी माझा मुद्दा सरळ आहे संजय राठोड प्रकरणाबद्दल. सरकार आजरमर नाही, 5 वर्षानंतर निवडून येईल की ते मी ते सरळ येतोय त्याच्यामध्ये की अधिकाऱ्यांनी एक लक्षात घ्यावं की हा राज्यकर्ता 5 वर्षापुरता आहे, त्याच्यानंतर नाही. त्याच्यामुळे असणारा उद्या 5 वर्षानंतर नवीन शक्ती नवीन पार्टीज जर सत्तेवरती आली तर या अधिकाऱ्यांना तो फेस शो करावा लागेल. म्हणजे आता पोलिसांवरती दबाव आहे, पोलीस अधिकाऱ्याने पोलिसांवरती दबाव आहे असं आपल्याला म्हणायचं या प्रकरणात. काय सत्व आहे ते त्यांनी खर्च करावं. त्यांनी कुठलाही दबाव त्यांनी स्वतःच्या अंगावरती घेऊ नये. कुठल्याही दबावाला त्यांनी बळी पडू नये. कारण का सुप्रीम कोर्टाने एका निर्णयामध्ये व्हेरी क्लिअर केलंय की तुम्हाला जर वाटत असेल की इलिगल गोष्टी करायला लावलेल्या आहेत तर त्या लेखी लिहून घ्या, अन्यथा तुम्हीच हे इलिगल केलेलं आहे अशा रीतीने धरलं जाईल. म्हणजे आता संजय राठोड प्रकरणात बाळासाहेब पोलिसांवरती दबाव आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. पोलिसांवरती संजय राठोड प्रकरणात दबाव आहे असा थेट आरोप तुम्ही करताय. त्याच्यात मी असं म्हणतोय की ते ज्याचे सत्य म्हणत नाहीत त्या अर्थी त्यांच्यावरती दबाव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. संजय राठोडांनी अशा परिस्थितीमध्ये पदावर राहणं योग्य आहे का? मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे? कोर्टामधला प्रॅक्टिस करत असल्यामुळे अनलेस यू आर प्रूव्ह गिल्टी यू कॅन अनाउन्स समबडी ॲज अ गिल्टी. त्याच्यामुळे फक्त आरोप झालेत आणि काही क्लिपिंग्स बाहेर आलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी मीडिया ट्रायल करायला तयार नाही आहे. मी फक्त एवढंच म्हणेन की लेट दी पोलीस स्पीक आउट.
त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण का मीडिया ट्रायलमध्ये मी फार इंटरेस्ट नसतो, कारण का मीडिया ट्रायलनी मलाही असणारा प्राईम मिनिस्टर हत्यारा म्हणून असणारा दाखवलेला आहे, पेंट केलेला आहे. त्या कटामध्ये मी पण होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण नंतर काहीही झालं नाही. आता असणारं दिसतंय की ती सगळी पत्र ॲट दी गव्हर्नमेंट इन्स्टंट त्या विल्सनच्या कॉम्प्युटरमध्ये घुसवण्यात आलेली आहे. आता असणारं अमेरिकन इन्स्टिट्यूशन ते सांगते. धन्यवाद प्रकाश आंबेडकर, तुम्ही साम टीव्हीला वेळ दिलीत आणि या सगळ्याच वेगवेगळ्या मुद्द्यावरती सविस्तरपणे तुम्ही चर्चा केलीत. यापुढेही वेगवेगळ्या चर्चेमध्ये आपण सहभागी होत राहूच या आणि पुढे चालणाऱ्या महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दलही पुढं कधीतरी आपण वेळ द्याल आणि त्याविषयी पण आपण बोलू. धन्यवाद, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. हो, धन्यवाद. आपण बघितलं प्रकाश आंबेडकर वंचितचे नेते आपल्यासोबत होते आणि या सगळ्या प्रश्नावर त्यांनी परखड मतं जी मांडलेली आहेत, ही परखड मतं आपल्याला काय नेमकं सांगून गेली, त्याच्यातनं काय नेमक्या गोष्टी कळल्या, हेही तुम्ही आत्ता ऐकलं. आणि आत्ता पुढे महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेला जात आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय काय घडतं आहे, यावर देखील प्रकाश आंबेडकर बोलले. कारण पेशानी वकील आहेत, त्यामुळे त्यांचं बोलणं देखील तेवढंच मुद्देसूद होतं. इथंच थांबू. नमस्कार.